वेलकम टू दी रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. ह्या ऑनलाईन बुक क्लबमध्ये आपण वेगवेगळे सेल्फ हेल्प बुक पुस्तकं आपण वाचत असतो, सेल्फ हेल्प बुक वाचत असतो. त्यामधलंच आता आपलं पुस्तक जे चालू आहे ते आहे थिंक अँड ग्रो रिच, विच इज रिटन बाय नेपोलियन हिल. यातले जवळजवळ आपले 5 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे होतं ते इंट्रोडक्शन होतं. त्याच्यानंतर बर्निंग डिझायर म्हणजे डिझायर असा कॉन्टेंट होता. त्याच्यानंतर फेथ चॅप्टर आपण कव्हर केला. त्याच्यानंतर ॲटो सजेशन हा चॅप्टर कव्हर केला. त्याच्यानंतर स्पेशलाइज नॉलेज हा एक चॅप्टर कव्हर केला की नॉलेज स्पेशलाइज असलं पाहिजे. इट शुड हॅव अ डेफिनाइट पर्पज असलं पाहिजे. हा चॅप्टर कव्हर केला. आणि आज जो चॅप्टर आपण खूप छान चॅप्टर आहे त्याचं नाव आहे इमॅजिनेशन. मुळातच हा चॅप्टर मला खूप आवडतो. त्याचं कारण असं आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून माहिती असतात की ध्येय पाहिजे, डेफिनेट प्लॅन पाहिजे. त्याच्यानंतर बुवा तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे, ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण कुठे ना कुठे ऐकलेल्या असतात. पण इमॅजिनेशन पाहिजे असं काही कुठे आपण ऐकलेलं नसतं. ओके, म्हणजे जास्त करून ऐकलेलं नसतं. उलट आपण निगेटिव्ह ऐकलेलं असतं की आपण असं विचार करत असतो की आपल्याला लोक असे म्हणत असतात की खूप जास्त भ्रमात राहू नको. म्हणजे इमॅजिनेशनला ते म्हणतात भ्रमात राहू नको किंवा खूप जास्त काही इमॅजिन करत बसू नको. ओके. म्हणजे इमॅजिनेशन हा थोडासा निगेटिव्हली घेतला जातो. म्हणजे अ, मी स्ट्रॉंगली नाही म्हणत आहे, सहजासहजी सांगतोय. हे असं म्हटलं जातं की अरे एवढं काय इमॅजिन करतात किंवा इमॅजिनेशन करून काय भेटणार आहे. ओके. तर त्यामुळे हा इमॅजिनेशन वर्ड खरं आपण मनापासून बघितलेलाच नाहीये. पण बाकीचे जे काही स्टेप्स आहेत त्या आपल्याकडे बऱ्याच वेळेस आपण त्याच्यावर विचार केलेला असतो आणि त्यानुसार आपण तो फॉलो करत असतो. पण आता आत्ताचा जो चॅप्टर आहे तो थिंक अँड ग्रो मधला 5वा चॅप्टर आहे. नेपोलियन हिल यांनी इमॅजिनेशन बद्दल खूप छान गोष्टी सांगितल्या आणि त्यासाठी प्रत्येकाने इंटेन्शनली वेळ देणं खूप गरजेचं आहे. मी परत सांगतोय, इंटेन्शनली वेळ देणं गरजेचं आहे. कारण हा वेळ कसं असतं की आपण खूप पळत असतो आयुष्यामध्ये आणि आपल्या सगळ्याच गोष्टी अचीव्ह करायच्या असतात, आपले टार्गेट्स असतात. पण कुठेतरी इमॅजिनेशन करायचं राहून जातं. आणि इमॅजिनेशनला जर तुम्ही वेळ नाही दिला तर मग बाकीच्या गोष्टी ह्या फक्त आपण फॉलो करत असतो. त्या मनापासून होत नसतात किंवा जे आपण इमॅजिनेशनच केलं नसतं. त्यामुळे वी ऍक्च्युली नॉट ड्राफ्टेड द पाथ. ओके, तुम्ही इमॅजिन न केल्यामुळे तुम्ही पाथच नाही दिला की कशी करायची. म्हणजे एखादी संधी याच्यामध्ये आहे एक उदाहरण. एखादी संधी तुमच्याकडे आली, समजा तुम्हाला कोणीतरी 10 करोड रुपये दिले. ओके. आणि तुम्हाला विचारलं तू काय करशील. तर तू म्हणाल, मला कोण 10 करोड देणार आहे." नंतर तो म्हणाल, अरे हो, मिळाले तर मिळाले, मग आता काय करेल. तो विचारच करत बसतो कारण त्याने इमॅजिनच केलेलं नसतं. द थिंक इज दॅट की तुम्ही आधी इमॅजिन करून ठेवलेला पाहिजे. ओके. आणि तुम्ही जर आधी इमॅजिन केलं असेल तर त्या संधी तुमच्याकडे येतात आणि त्याला तुम्ही एक डेफिनेट ऍक्शन देऊ शकतात, डेफिनेट पाथ देऊ शकतात. आय थिंक यू आर गेटिंग माय पॉईंट. मला काय सांगायचंय. तर हा चॅप्टर त्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर मी खूप डिटेलमध्ये अजून थोडं त्याच्यात सांगेल. तर पहिली स्लाइड त्यासाठी मी घेतोय. एक सेकंड. पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलंय व्हॉट इज इमॅजिनेशन. इमॅजिनेशन म्हणजे काय. तर त्यांनी सांगितलंय इमॅजिनेशन इज लिटरली द वर्कशॉप वेअर इन आर पॅशन ऑल प्लॅन्स क्रिएटेड बाय मॅन. म्हणजे इमॅजिनेशन ही एक वर्कशॉपच आहे. वर्कशॉपमध्ये काय डायरेक्ट गाडी तयार नाही होत. गाडी तयार होण्यासाठीचा कारखाना आहे की जिथे तुम्ही नवीन नवीन प्रयोग करतायत, नवीन नवीन गोष्टी जोडतायत, नवीन नवीन गोष्टी वर्कआउट करतायत, त्या होत आहेत का नाही असा विचार करतात. ओके. आणि नवीन काहीतरी त्याला फॅशन देता येईल का, नवीन काहीतरी त्याला आकार देता येईल का, ह्या सगळ्या गोष्टींचं परमुटेशन कॉम्बिनेशन तुम्ही करून बघताय. ओके. तसंच हे इमॅजिनेशन आहे. ओके. तर इट्स अ वर्कशॉप ऑफ माइंड वेअर डिझायर्स टेक शेप्स अँड बिकम ऍक्शन. मग इथे तुमच्या ज्या इच्छा असतात त्यांना एक डिझायर, त्या इच्छांना तुम्ही एक शेप देतात. बघा, शब्द नीट लक्षात घ्या. माझी इच्छा आहे की मला श्रीमंत व्हायचंय, फॉर एक्झाम्पल. किंवा माझी इच्छा आहे मला बेस्ट पब्लिक स्पीकर व्हायचंय. आता ही इच्छा आहे. ओके. मग आता ह्या इच्छेला इमॅजिनेशनमुळे फायदा काय होईल की अरे मग बेस्ट खूप पैसा कमवायचा आहे, मग कसा कमवायचा आहे, मग वी विल थिंक अबाउट दॅट. आपण इमॅजिन करायला लागतो की कसं करणार आहे, म्हणजे नेमकं कसं करणार आहे. चला, मी लॉटरी काढणार आहे का, किंवा मी काय करणार आहे, किंवा मी काय एखादा व्यवसाय सुरू करणार आहे का नोकरीच करणार आहे, कशामध्ये काम करणार आहे. यू स्टार्ट थिंकिंग अबाउट दॅट. म्हणजे इथे त्यांनी म्हटलंय की ठीक आहे, तुमचा विश्वास आहे, सगळं आहे, तुमची बर्निंग डिझायर आहे. पण त्या डिझायरला तुम्हाला कुठून तरी ऍक्शन मध्ये आणायचंय. पण त्या ऍक्शन मध्ये आणण्यासाठी यू शुड हॅव इमॅजिनेशन. म्हणजे ते काहीतरी तुमचं इमॅजिनेशन तुम्ही आधी डोक्यात केलेलं पाहिजे किंवा तुमच्याकडे ते असलं पाहिजे. तर तुम्हाला संधी पण धावून येतात आणि जेव्हा त्या संधी येतात तेव्हा तुम्ही लगेच ऍक्शन मोडमध्ये कन्वर्ट होऊ शकतात.
त्याची छान उदाहरणं आपण हळूहळू बघू. पण माझं असं म्हणणं आहे की हा समजून घ्या बरं का टॉपिक, कारण एवढा वाटतो तेवढा सोपा नाहीये. इमॅजिनेशनला आतापर्यंत सगळेजण लाईटली घेत आलेत. ओके. असं मला वाटतं, तुम्ही तुमच्या चर्चासत्रामध्ये तुम्ही नक्कीच सांगा की तुम्ही काय काय इमॅजिन करता, की आतापर्यंत इमॅजिन काय केलंय आणि त्याच्यानुसार झालंय का. तर आयडियाज आर एव्हरीवेअर ऑर एव्हरीथिंग. इम्पल्स ऑफ डिझायर इज गिवन फॉर अ फॉर्म थ्रू इमॅजिनेशन. म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला अचीव्ह करायची असेल तर, म्हणजे चांगली अचीव्ह करायची असेल, त्यासाठी एक आयडिया आली पाहिजे. म्हणजे एकदा ती आयडिया आली तर ती तुम्ही ऍक्शन मध्ये कन्वर्ट करू शकता थ्रू इमॅजिनेशन. नो लिमिट एक्सेप्ट युअर ओन. आणि हे इमॅजिनेशन करायला ते काहीच लिमिटेशन नाहीये. ते लिमिटेशन ते आहे ते म्हणजे आपण स्वतः आपल्याला आहोत. मॅन्स ओनली लिमिटेशन लायज इन हिज यूज ऑफ इमॅजिनेशन. बघा, हे वाक्य पण खूप महत्वाचं आहे की लिमिटेशन जर इमॅजिनेशनला काही असेल ते म्हणजे आपण स्वतःच आहोत. का आहोत? जसं एखादा गरीब मुलगा आहे आणि त्याला सांगितलं का, "अरे बाबा तू मर्सिडीज मध्ये बसशील का?" तो इमॅजिनच नाही करणार. तो म्हणेल, "नाही, आय एम नॉट कॅपेबल ऑफ दॅट." ओके, मी मर्सिडीज मध्ये बसणार नाही, किंवा मी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणार नाही, किंवा मी जाऊ शकत नाही. ही इव्हन कांट इमॅजिन दॅट. ओके, वाय ही गिव्हन अ रिस्ट्रिक्शन टू हिमसेल्फ ऑल्सो, की नाही हो, मी हे करू शकत नाही, मी तो इमॅजिनच नाही करत आहे. पण ज्या विद्यार्थ्याने, जसं मला उदाहरण द्यायला आवडेल की बेंजामिन कार्लसन, हे जेव्हा 8 वर्षाचे होते, तर 8 वर्षाचे असताना, तुम्हाला बाकीच्यांना नाव माहिती असेल किंवा नसेल तर मी अजून सांगतो ब्रीफमध्ये तुम्हाला. हे बेंजामिन कार्लसन 8 वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचा डिवोर्स झाला. आणि हे शाळेत जायचे. शाळेत जाता जाता काय व्हायचं की आता त्यांना एक लहान भाऊ पण होता. आणि तेवढ्या वेळात काय झालं की आईचं दुर्लक्ष झालं. त्यांनी सिंगल पॅरेंट होती आणि तिला काम करायला जावं लागायचं. आणि मग हा शाळेत जाऊन दंगा दंगा करायचा, सगळा त्रास वगैरे द्यायचा. आणि मग असं करत 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 त्याच्या आणि त्याच्या मित्राच्या एवढ्या मारामारी झाल्या की त्यांनी त्याच्या मित्राच्या डायरेक्ट पोटामध्येच थोडासा चाकू वगैरे त्याच्याकडे होता, थोडासा टच करून दिला. मग त्याला हाफ मर्डरची केस झाली. पण जेव्हा आईला कळलं, तर आईने पाहिलं तर तो जो समोरचा मुलगा त्याचा नातेवाईकच होता. आणि मग नातेवाईक असल्यामुळे ते थोडंसं सेटलमेंट झाली आणि तो जेलमधनं बाहेर आला. आल्यानंतर आईने त्याला सांगितलं की तू आजपासून पुस्तकं वाचायला सुरुवात करायची. आणि मग त्याला सांगितलं की तू लायब्ररीमध्ये बसायचं. लायब्ररीमध्ये बसला की 2 पुस्तकं वाचायची आठवड्यात. त्याचा मला रिपोर्ट द्यायचा. तर रिपोर्ट दिला तरच तुला जेवायला भेटणार. तर मग असं करत करत तो वाचायला लागला. आणि वाचायला लागल्यानंतर त्याला वाचताना अशी काही पुस्तकं मिळाले की त्याच्यामध्ये त्यांनी ते उल्लेख बघितले की हे लोक, जे समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी आईन्स्टाईन विषयी वाचलं असेल किंवा बाकीच्या व्यक्तींबद्दल ऐकलं असेल, तर वाचताना त्याच्या असं लक्षात आलं की हे लोक यार आपल्यासारखेच आहेत, पण हे मोठे झालेले आहेत. आणि तसं वाचता वाचता त्याच्या लक्षात आलं की त्याला आत्मचरित्र वाचायला खूप आवडायचे. मग त्याने आत्मचरित्र वाचायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये बरेच डॉक्टर लोकांचे त्याने आत्मचरित्र वाचले. आणि मग त्यांनी इमॅजिन केलं की मी पण डॉक्टर झालो तर, किंवा मी डॉक्टर होऊ शकतो का. ओके. आणि मग तो म्हणे, मी आतापर्यंत का हे इमॅजिन करत नव्हतो. तो म्हणे, मला कोणी सांगितलंच नव्हतं की एखादी ऍक्शनसाठी मला इमॅजिन करावं लागेल. आणि एखादी ऍक्शन घेण्यासाठी मला असं या पद्धतीने थांबून बसून चिंतन करावं लागेल. नाही, मी नुसतं पळतोच आहे पळतोच आहे. आणि दुसरी गोष्ट, की मला मुळातच मी गरीब घराण्यातला आहे आणि मी डॉक्टर होऊ शकेल असं मला याची खात्रीच नव्हती. आज मी पुस्तकं वाचले, त्यानंतर मला कॉन्फिडन्स निर्माण झाला की मी डॉक्टर होऊ शकतो. देन आय स्टार्ट इमॅजिनेशन की माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतंय, मी छान मार्काने पास होतोय आणि मी एल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतोय. एल युनिव्हर्सिटीमध्ये आता मी पास झालो आहे. आता मी हॉपकिन्सन युनिव्हर्सिटीमध्ये आता संचालक पदाला निवड झालेली आहे. तर वयाच्या 33व्या वर्षीच बेंजामिन कार्लसन हे हॉपकिन्स इन्स्टिट्यूट, हे न्यूरो सायन्स डॉक्टर इन्स्टिट्यूट होतं, तिथे ते संचालकपदी नियुक्त झालेले होते. आणि 1987 साली त्यांनी पहिली सर्जरी, म्हणजे ती अशी सर्जरी केली, त्याच्यामध्ये 2 ट्विन्स, म्हणजे 2 मुलं एकमेकांची डोकं अशी चिटकलेली असतात, तर ते ट्विन्स त्यांनी बाजूला केले. तर आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये असं होतं की जर 2 ट्विन्स जर बाजूला केले तर एक मरतो, एक जिवंत राहतो, किंवा दोन्ही मरतात. पण त्यांनी जी शस्त्रक्रिया केली ती इतक्या जबरदस्त चांगल्या पद्धतीने केली की दोन्ही जिवंत झाले आणि हेल्दी राहिले. आणि तो बेंजामिन कार्लसन त्यांचं हे पूर्ण क्रेडिट इमॅजिनेशन्सला देतात आणि व्हिज्युअलायझेशनला पण देतात. तर मग ही गोष्ट खूप महत्वाची. बऱ्याच वेळेस आपणच इमॅजिनच करत नाही. आपण असं ठरवतो की आपली पात्रताच नाहीये, तर आपण कसं काय इमॅजिन करायचं. तर यू शुड स्टार्ट इमॅजिनिंग. ओके. पण पहिले त्यासाठी मला काहीतरी अचीव्ह करायचं बर्निंग डिझायर पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्ही इमॅजिनिंग कराल, तर त्यानंतर ते इमॅजिन झाल्यानंतर बरोबर तुम्हाला सबकॉन्शियस माइंड काही हिंट देतं, आयडियाज देतं. आणि त्या आयडिया तुमच्या डोक्यात आल्या की त्या प्लॅन ऑफ ऍक्शनमध्ये मुडतात. आणि एकदा प्लॅन ऑफ ऍक्शनमध्ये ते झाल्या किंवा ऑटोमॅटिकली तुम्हाला जे आयुष्यात हवंय ते तुम्हाला भेटायला लागतं. ओके, इतकं सिम्पल प्रोसेस आहे. पण थोडीशी क्रिटिकल आहे.
तरी आपण हळूहळू अजून काही उदाहरणाने समजून घेऊया. टू फॉर्म्स ऑफ इमॅजिनेशन, दोन फॉर्म्स आहेत इमॅजिनेशनच्या. पहिलं फॉर्म आहे सिंथेटिक इमॅजिनेशन. सिंथेटिक म्हणजे सिम्पल, जे आपण वारंवार इमॅजिन करतो, जे बघतो ते इमॅजिन करतो, याला आपण सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणतो. यात नथिंग न्यू. एखाद्याने समजा एखादी गोष्ट केली इनोव्हेटिव्ह पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने कार डिझाईन केली. ओके, मग तशीच कार मी बघितली आणि मी पण तशीच कार डिझाईन केली. याला सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणतात. ओके. एखाद्याने समजा एखादा छान सेटअप केला, मलाही वाटलं अरे असं सेटअप मी पण करावा, मग मी पण थोडंसं डोकं लावलं आणि त्याच प्रकारच्या त्याच लाईनवर एखादा माझा स्वतःचा सेटअप तयार केला. याला सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणतात. याच्यामध्ये वेगळं काही केलं नाही, पण त्याच गोष्टी थोड्या रिअरेंज केल्या. जसा एखादा अन्न बनव काय म्हणतात त्याला, शेफ असतो हॉटेलमध्ये. ओके, तर तो काय करतो, 4-5 इन्ग्रेडियंट वेगवेगळ्या पद्धतीचे टाकतो आणि एक नवीन प्लेट तयार करतो. नवीन डिश तयार करतो. त्याच पद्धतीने त्याला आपण सिंथेटिक इमॅजिनेशन म्हटलंय. दुसरं आहे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. तर क्रिएटिव्ह इमॅजिनेशन हे खूप महत्वाचं आहे. आईन्स्टाईन आहे किंवा बरेच फिल्म मेकर्स आहेत किंवा बरेच जे इन्व्हेन्शन्स होतात, त्याच्यामध्ये ना हे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन वापरलं जातं किंवा क्रिएटिव्ह इमॅजिनेशनला वेगळं स्थान असतं. त्याचं कारण असं आहे, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन मध्ये यू गेट द पाथ विच ऍक्च्युली नॉट ऍट ऑल नोन टू अदर्स. काहीतरी वेगळंच भन्नाट कल्पना असते. ओके, आणि ते कल्पनेमुळे सगळेजण अचंबित होतात आणि त्या भन्नाट कल्पनेला जर त्यांनी व्यवस्थित रन केलं तर त्याच्यातनं त्याला भरपूर पैसाही मिळतो. ओके, तर मग क्रिएटिव्ह आयडियाज असतात किंवा क्रिएटिव्ह इमॅजिनेशन असतं की ते थोडं हटके असतं, जे आधी चाललंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं. ओके. आता जसं अजून थोडं उदाहरण सांगायचं झालं, तुम्हाला ओला माहिती, उबेर माहिती, झेप्टो माहिती, हे सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. हे क्रिएटिव्ह इमॅजिनेशनमुळे तयार झालेले आहेत. नीड आहे, मान्य आहे, नीडमुळे तयार झाले. पण मग 2009 पर्यंत ह्या काही गोष्टी, 2014 पर्यंत असं म्हणा, तुम्हाला याचा जन्म झालेला नव्हता. आणि मग एकंदरीत सगळ्यांना म्हणजे जे ओनर्स आहेत त्यांना असं वाटलं की अरे आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे इंटरनेट आहे, आपल्याकडे आपण व्हॉट्सअप वापरतोय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला एखादी गोष्ट हवी आहे, त्यासाठी मला अमेझॉन, तेव्हा अमेझॉन चांगलं चालायचं, फ्लिपकार्ट चालायचं, तर मला ह्या गोष्टी आणायला माझ्याकडे मला जवळजवळ 7 दिवस लागतायत, 8 दिवस लागतायत, 15 दिवस लागतायत, तर मी असं काय करू शकतो? आणि एकदम त्यांना लक्षात आलं, अरे आपण 24 तासात पण डिलिव्हरी देऊ शकतो. मग ते त्यांनी जसं झेप्टो सुरू केलं, त्याच पद्धतीने मग याचीच डिलिव्हरी का द्यायची? आपण फूडची पण डिलिव्हरी देऊ शकतो, जे पेरिशेबल आयटम्स आहेत, म्हणजे पिझ्झा आहे किंवा काही आहेत. तर मग यासाठी मग ते बाकीच्या पण गोष्टी सुरू झाल्या. जसं स्विगी आहे. ओके, ह्या गोष्टी सुरू झाल्या. मग आपण याची पण सर्व्हिस देऊ शकतो. ओला उबेरची सर्व्हिस सर्व्हिस देऊ शकतो. व्हेकलची सर्व्हिस देऊ शकतो. मग ते ओला उबेरला ते कनेक्ट झाले. तर पहिली गोष्ट, ही जो नवीन थॉट आला ना, की ऍपचा, की ऍप बनवून आपण काही गोष्टी मागवू शकतो. याला क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणता येईल. आणि त्याच पद्धतीचे जे काही ऍप बाकीच्यांनी तयार केले, त्याला सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणता येईल. की अरे ओला बघून उबेरने सुरू केलं. ओके. जसं मी पण पीएचडीला असताना मी माझं पण बराच एक 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 महिना घातला होता त्याच्यामध्ये. म्हणजे एक सर्टन मला अशी कल्पना आली होती की आपण आहे ना, जसं ओला उबेर आहे. ओके, तसं आपण आहे ना एक फ्लॉवरचं ऍप तयार करूया, फुलांचं. तर माझी अशी कल्पना होती की शेतकऱ्यांकडनं फुलं घ्यायचे. ओके, आणि आपण एक ऍप बनवायचं. ते ऍप प्रत्येक फुल व्हेंडरला द्यायचं. ओके, आणि तो काय करेल, तो त्याच्याकडे सगळे फुलं ठेवेल ठेवेल आणि ज्याला फुलं हवी असतील, तर हे दुकानदार असतील किंवा जे काही घर असतील, ते ते फुलाचं ऍप डाउनलोड करून ठेवतील. आणि ते ऍप ओपन करून त्यांना जेव्हा फुलं असतील कुठल्या कॅटेगरीतले, ते मागवतील आणि घरपोच ते फुलं जातील. ओके. आणि मग याचं मी कोटेशन पण काढलं होतं. जवळजवळ ते म्हणे तुम्हाला जीपीएस लावायचं तर 6 लाखापर्यंत खर्च आहे. असं काही तेव्हा होतं. खूप जुनी गोष्ट, 1900, सॉरी, म्हणजे 19ची, 2019-20ची ही गोष्ट आहे. तर हे याला आपण असं म्हणू शकतो, हे सिंथेटिक इमॅजिनेशन आहे. पण क्रिएटिव्ह इमॅजिनेशनला पण एक भन्नाट कल्पना तुम्हाला तुमच्या जवळ डोकावून जाते आणि त्यातनं तुम्ही मोठे होऊ शकता. तर त्यातले काही 2-3 पॉइंट्स तुम्हाला वाचतो. की डायरेक्ट कम्युनिकेशन विथ इन्फायनाईट इंटेलिजन्स. मग इथे काय होतंय, इन्फायनाईट इंटेलिजन्स म्हणजे ह्या जगभरामध्ये काही ना काही कल्पना चालूच आहे आणि ब्रह्मांडामध्ये तीव्र भरपूर मोठ्या गोष्टी आहे. तर तुमचं डायरेक्ट कम्युनिकेशन त्याच्याशी होतं आणि तुम्हाला एखादी आयडिया स्पार्क होते. त्याला म्हटलं डायरेक्ट कम्युनिकेशन विथ द इन्फायनाईट इंटेलिजन्स. इवन मॅजिक बुकमध्ये पण बोलता बोलता असे संदर्भ आलेले आहेत. अरुण डबन यांनी लिहिलेलं, की तुम्ही रोज सकाळी जेव्हा ग्रॅटिट्यूड व्यक्त कराल, तर तुम्ही तुमच्या आधी होऊन गेलेले सायंटिस्ट आहेत, बिलेनियर्स आहेत, मिलेनियर्स आहेत, त्यांचे पण धन्यवाद माना.
आणि त्यांना तुम्ही सांगा की अशी माझ्या हातात काहीतरी कल्पना येऊ दे की मी अजून पुढे चांगलं करू दे. म्हणजे यू आर आस्किंग टू युअर अँसेस्टर की गिव्ह मी सम नॉलेज और गिव्ह मी सम आयडियाज. ओके. तर इथून सुद्धा तुम्हाला काही स्पार्क्स नॉलेज होऊ शकतात, काही आयडियाज तुमच्यापर्यंत येऊ शकतात. सोर्स ऑफ हंचेस, इन्स्पिरेशन्स अँड न्यू आयडियाज वर्क्स वेन माइंड व्हायब्रेट्स विथ द स्ट्रॉंग डिझायर. ह्या इमॅजिनेशन मध्ये त्यांनी सांगितलं, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन मध्ये तुम्ही एक वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर असतात. ओके. बर्निंग डिझायर तर असते, पण एक स्ट्रॉंग स्ट्रॉंग डिझायरच्या फ्रिक्वेन्सीवर असतात. आणि तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला ह्या कल्पना यायला लागतात. आणि मग पुढे त्याचं रूपांतर तुम्ही ऍक्शन मध्ये करतात. ग्रो स्ट्रॉंगर विथ द प्रॅक्टिस. आणि जितकं तुम्ही इमॅजिनेशन रोज रोज कराल तेवढ्या छान छान कल्पना तुमच्याकडे येतील, वर्केबल कल्पना तुमच्याकडे येतील. इवन निसर्गाला मागतानाही असंच सांगायचं की गिव्ह मी सम वर्केबल इमॅजिनेशन और वर्केबल आयडियाज. त्याचं एक पुढचं उदाहरण त्यांनी सांगितलंय. म्हणजे बघा ह्या आयडियाज कशा वर्क होतात त्याचं एक छान आहे. द एन्चॅन्टेड केटल, बर्थ ऑफ कोका कोला. म्हणजे इथे कोका कोलाचे जे काय माहिती असेल तुम्हाला इन्व्हेंटर, त्यांचं नाव आहे आसा कॅन्डलर. ओके. तर हे एका ओल्ड डॉक्टरकडे गेले. त्या ओल्ड डॉक्टरने त्यांना एक केटल विकली. आणि त्या केटलमध्ये त्यांनी एक सिक्रेट फॉर्म्युला दिला, म्हणजे ते ड्रग दिला त्या डॉक्टरने की हे म्हणे केटल घे, हे ड्रग घे म्हणे, हे ड्रग त्याच्यात टाकायचं, ते बॉईल करायचं आणि मग प्यायचं, तुला बरं वाटेल आणि दॅट इज गुड फॉर हेल्थ. मग असा केटलर आला. त्यांनी $500 मध्ये ते फक्त घेतलेलं होतं ते केटल, किंवा किटली असं म्हणा. आणि $500 घेतला आणि घरी आला. घरी आल्यानंतर तो त्या किटलीकडे बघायचा आणि त्या ड्रगकडे बघायचा. आणि त्याला अशी कल्पना आली की म्हणे मी याचं असं काहीतरी तयार करेल की त्याने सगळ्यांना तर टेस्ट आवडेल म्हणे, पण ते खूप छान पद्धतीने विकल्या जाईल आणि छान पद्धतीने ते लोक पॅशन म्हणून पितील. आणि मग इथे त्यांनी दिलंय बघा, त्यांनी म्हटलंय द कॅन्डलर ऍडेड समथिंग द डॉक्टर डिड नॉट नो. इमॅजिनेशन. म्हणजे त्याने असं काहीतरी त्याच्यात ऍड केलं की ते डॉक्टरलाही माहित नव्हतं हा ऍड करेल आणि यालाही माहित नव्हतं काहीतरी ऍड करेल, पण त्यांनी काहीतरी असं इमॅजिन केलं आणि काहीतरी गोष्ट त्यात टाकून दिली. आणि ते अजूनही कोणाला माहित नाही हा. ते पेटंटेड आहे. कोका कोलाची रेसिपी अजूनही कोणाला माहित नाही. तुम्ही घरी सुद्धा कोका कोला कधी तयार करू शकत नाही. ओके. ते अजूनही कोणाला माहित नाही. तर ही सॉ द वर्ल्ड वाईड पोटेन्शियल नो वन एल्स कुड सी. ओके. मग अजून सांगितलंय ही सॉ द वर्ल्ड वाईड पोटेन्शियल नो वन एल्स कुड सी. म्हणजे लोकांना कोणाला कोणी इमॅजिन करू शकलं नाही, कोणी पाहू शकले नाही, असे काही इन्ग्रेडियंट्स त्यांनी त्याच्यामध्ये टाकले. आणि त्याच्यापासून कोका कोलाचा जन्म झाला. आणि रेस्ट इज द हिस्ट्री. तुम्हाला माहिती कोका कोला प्यावा का नाही प्यावा याच्यातल्या गोष्टीमध्ये येत नाही. मी फक्त बघतो की त्यांनी रेव्हेन्यू किती जनरेट केलाय, किती जबरदस्त पद्धतीने रेव्हेन्यू त्यांनी जनरेट केलाय. द केटलर बिकम द मोस्ट फेमस ड्रिंक ऑन अर्थ. कोका कोला $1 बिलियन एम्पायर फ्रॉम द सिंगल आयडिया. एक सिंगल आयडियामधनं बिलियनियन डॉलर एवढा मोठा सेटअप तयार झाला, एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज त्याच्यामध्ये तयार झाल्या. द आयडियाज कॅन बी ट्रान्समुटेड इन टू कॅश थ्रू द पॉवर ऑफ डेफिनेट पर्पज प्लस डेफिनेट प्लॅन्स. मग इथे हिल यांचं वाक्य आहे की तुमच्या आयडियाज आयडियाज ह्या इमॅजिनेशन मधूनच येतील तुमच्या. द आयडियाज और इमॅजिनेशन कॅन बी ट्रान्समुटेड इन टू कॅश. त्या इमॅजिनेशनचं, त्या आयडियाचं तुम्ही कॅशमध्ये रूपांतर करू शकता, प्रोव्हायडेड तुमच्याकडे तशी इच्छा पाहिजे आणि तसा काहीतरी प्लॅन पाहिजे. ओके. नाही तर मग फक्त आयडिया किती येतात किती जातात. ओके. आपल्याला पण जर आता कोणी सांगितलं चला आयडिया सांगत, आपण कितीतरी आयडिया सांगू. तर जोक होता पण मी तो आता जस्ट विसरलो. नाही तर ते असंच होतं की हे करू ते करू अशा बऱ्याच आयडिया असतात. तर तो विषय जाऊ द्या, पण ठीक आहे. तर अशी ती गोष्ट होती किटलीची, कोका कोलाची, ती एक छान होती. आता पुढची एक गोष्ट आपण बघतो आहोत. डॉक्टर गन सॉलस अँड द $1 मिलियन सेरमन. ओके. आता $1 मिलियन सेरमन याचा अर्थ असा त्यांनी सांगितलाय, ते मी तुम्हाला जस्ट वाचून सांगतो. त्यांनी असं ड्रीम केलं होतं की, म्हणजे गन सॉलस जे होते त्यांची अशी इच्छा होती की त्यांना एक असं मोठी शाळा किंवा मोठं एज्युकेशन सिस्टीम तयार करायची होती. आणि ते ज्या ठिकाणी शिकवत होते त्यांना कळत होतं की ही एज्युकेशन सिस्टीम चांगली नाहीये, इथे चांगलं शिकवत नाही, की अजून त्यांच्या आयडिया होत्या. सॉरी, मला फक्त एक एक मिनिटं वेळ द्या. हा. तर त्यांच्या अशा आयडिया होत्या की आपण एक नवीन एज्युकेशन ची इन्स्टिट्यूट निर्माण करूया. आणि मग ते त्याच्यावर 2 वर्ष विचार करत होते. बरं का. त्यांच्या मनामध्ये काय होतं
मला स्वतःची एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट पूर्ण जगभर अशी तयार करायची आहे. तिथे प्रचंड लोक येतील, मुलं येतील, शिकतील आणि माझी जी आयडिया आहे ती त्या आयडियानुसार ते ते खूप छान डेव्हलप होतील. आणि यावर ते 2 वर्ष विचार करत होते. आणि 2 वर्ष विचार करताना त्याच्या असं लक्षात आलं की मला हे सगळं जे मी विचार करतो त्यासाठी मला $1 मिलियन एवढा खर्च आहे. आणि हा खर्च कसा उभा करायचा, हा त्यांच्याकडे प्रश्न होता. पण ऑलरेडी त्यांचं इमॅजिन करून झालं होतं की माझ्याकडे $1 मिलियन आले तर मी काय करेल. मग पुढे ते म्हणताय, त्यांनी असा डिसिजन घेतला, ऑन वन सॅटर्डे आय विल गेट द मनी विथ इन अ वीक. अ बर्निंग डेफिनेट डिसिजन रिप्लेस वेक होपिंग. मग 2 वर्ष ते इमॅजिन करत होते. नंतर एकदम त्यांनी असं एका सॅटर्डेला असं ठरवलं की येत्या एका वीक मध्ये माझ्याकडे $1 मिलियन पैसे येऊन जातील. त्याने असं ठरवलं. इमॅजिन तर ऑलरेडी झालं होतं. ऑलरेडी विश्वाला असं सांगितलं की नाही, मला आता एका आठवड्यात तुम्हाला हे पैसे देच आणि मला हे भेटतीलच. असं इमॅजिन केलं आणि पुढे असं झालं की त्यांचा एक कार्यक्रम होता. चेअरमॅन म्हटलंय त्यांनी. तर त्या एका सेमिनारमध्ये ते एक बोलायला लागले आणि बोलायला त्यांना जेव्हा स्टेज मिळालं त्यांच्या समोर सगळ्यांसमोर ते, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, आज थोडा आहे ना थकलोय, पण ठीक आहे. तर एका सेमिनार समोर ते बोलत होते आणि सेमिनार मध्ये बोलताना काय झालं की त्यांनी हे 2 वर्ष जे काही इमॅजिन केलेलं होतं आणि इमॅजिन केलेलं होतं की त्यांना या पद्धतीने एज्युकेशन सिस्टीम रन करायची होती, तर त्यांनी त्या सेमिनारमध्ये ते बोलून दाखवली की मला असं वाटतं की आपण अशाशी बदल करायला पाहिजे, असं असं असेल, अशी लायब्ररी असेल, मुलं येतील, सगळ्या विश्वातले मुलं येतील, या पद्धतीने आपण त्यांना ट्रेन करू, पुढच्या येणाऱ्या टेक्नॉलॉजी बद्दल ट्रेन करू, त्या मुलांना चांगले टीचर्स देऊ, असं सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं त्या एका 1 ते 2 तासामध्ये. मग हे सगळं ऐकणारा एक जण होता, त्याचं नाव होतं फिलिप्स आर्मर. आता ऍक्च्युली हा मांस विकणारा व्यापारी होता वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये. तर तोही खूप श्रीमंत होता आणि त्याने सगळं ऐकलं आणि तो म्हटला, अरे तू खूप छान काम करतो, तुझ्या कल्पना मला खूप आवडल्या, तुझे इमॅजिनेशन मला खूप आवडले. आणि त्या इमॅजिनेशन मध्ये तू ज्या काही प्लॅन सांगितलाय त्या डिटेलिंग मध्ये सांगितलंय, मी खूप प्रभावित झालोय म्हणे. उद्या ऑफिसला ये आणि $1 मिलियन पैसे घेऊन जा. हे हिस्ट्री मधलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तो खरंच याला आधी वाटलं हे काय देतील का नाही, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिसमध्ये गेला त्यांनी $1 मिलियन चेक तयार होता, घे म्हणे. आणि त्याच्यानंतर ती इन्स्टिट्यूट सुरू झाली. यांनी त्या इन्स्टिट्यूटला नाव दिलंय आर्मर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ओके, मग आर्मरनी फंडिंग केलं होतं म्हणून त्याचं नाव दिलं. पण ऍज पर माय सर्च आर्मर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नाही, ते इल्युशन इल्युशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं काहीतरी नाव दिलं. ते आजही फेमस ते कॉलेज आहे. सो ही गॉट $1 मिलियन within 36 of hours of making definite decision, बॅकअप बाय इमॅजिनेशन, डिझायर, ऍक्शन्स त्याच्या मागे होते. म्हणजे त्याच्या मागे डिझायर होती, इमॅजिनेशन होतं, ऍक्शन होती आणि ही गोष्ट शक्य झाली. हाऊ टू मेक प्रॅक्टिकल यूज ऑफ इमॅजिनेशन. मग आपण प्रॅक्टिकली आता इमॅजिनेशनचा यूज कसा करू शकतो. तर पहिल्या गोष्ट त्यांनी सांगितली की स्टार्ट विथ डिझायर. राईट डाऊन द क्लिअरली व्हॉट यू वॉन्ट. बी स्पेसिफिक अबाउट अमाऊंट, डेडलाईन, व्हॉट यू विल गिव्ह इन रिटर्न. तर आता तुमची डिझायर क्लिअर पाहिजे, तुम्हाला नेमकं काय हवं या विषयामध्ये. ओके, त्याच्या बदले तुम्ही काय देणार आहात, या 2 गोष्टी तर फिक्स करा. ओके, हे फिक्स केल्यानंतर ऍक्टिव्हेट युअर इमॅजिनेशन. सी द मनी इन युअर माइंड. मग आता असं इमॅजिन करा की तो पैसा, तुम्ही जो पैसा मागताय, ज्या गोष्टीसाठी पैसा मागताय, तो पैसा तुमच्याकडे आहे. आता बोला काय कराल. मग इथे तुमचं इमॅजिनेशन सुरू होतं की मी आता काय काय इमॅजिन करतोय, मी काय काय करेल, पहिली स्टेप काय घेईल, मी आता पहिल्यांदा जागा बघेल का माणसं बघेल, व्हॉट एव्हर द थिंग्स यू स्टार्ट इमॅजिन. तो रीड युअर रिटर्न स्टेटमेंट ट्वाइस अ डेली, मॉर्निंग अँड नाईट, विथ द फिलिंग. आणि एका पॉझिटिव्ह फिलिंगने की तुमच्याकडे आलेल्याच आहे सगळ्या गोष्टी, अशा फिलिंगने तुम्ही इमॅजिन करायला लागा. रात्री झोपताना, सकाळी उठल्यानंतर इमॅजिन करायला लागा. त्या गोष्टी ऑटोमॅटिक प्रत्यक्षात घडतील. बिल्ड अ डेफिनाइट प्लॅन, त्याच्यातलं थर्ड स्टेप सांगितली. यूज सिंथेटिक इमॅजिनेशन, टेक एक्झिस्टिंग नॉलेज, रिअरेंज इट इन टू वर्केबल प्लॅन, स्टार्ट इव्हन इन अ परफेक्ट. मग असं हे एकदा इमॅजिनेशन झालं, तुमची चांगली आयडिया आली, आता ऍक्शन मध्ये तुम्ही जाताय. ऍक्शन मध्ये पण तुम्ही सिंथेटिक इमॅजिनेशन वापरू शकतात. म्हणजे बाकीच्यांनी ह्या अशा स्टार्टअप मध्ये काय काय केलं त्या त्या गोष्टी तुम्ही अवेल करू शकतात. त्याच्यानंतर ऍक्ट्स ऑन इन्स्पिरेशन. वेन क्रिएटिव्ह इमॅजिनेशन गिव्स युअर हंच और आयडिया, ऍक्ट इमिजिएटली, डू नॉट लेट द स्पार्क डाय. म्हणजे एकदा का तुम्हाला क्रिएटिव्ह इमॅजिनेशनने एखादी आयडिया दिली तर मग थांबू नका. ओके, नाही तर मग हा आयडिया आली यार, पण जाऊ दे आणि करून बघू. जसं मी ते फुलांचं केलं होतं ना, मी जवळजवळ 1 महिन्यात इन्व्हेस्ट केला होता. आणि त्यानंतर जेव्हा मला कळलं की त्याच्यामध्ये आपल्याला
फंडिंग खूप लागणार आहे. तेव्हा नव्हती ती फंडिंग खूप लागणार आहे आणि ते वर्केबल नाहीये डिमांड आणि सप्लायच्या ह्याच्यानुसार, आणि त्यानंतर मी ती स्टॉप केली. पण जेव्हा माझ्या मनात आली होती त्यानंतर तेव्हा मी ICT माटून गेलो होतो, पण तिथून मी डोंबिवलीला गेलो होतो माझ्या मित्राकडे. तसं तिथे कम्प्युटरचं फर्म होतं, म्हणजे स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलपर होता. मग त्याच्याकडे गेलो, तिथे मी बराच वेळ स्पेंड केला आणि मग नंतर अनालिसिस केल्यानंतर थांबलो. पण मला ते एक बरं वाटतं की आपण एखादी आयडिया आली की ती लगेच त्याच्यावर वर्क करायला गेलं पाहिजे. पण हा अनुभवात नाही येतं, म्हणजे नाही तर मग तुम्ही प्रत्येक आयडियाला पळताय, तुमचा वेळ पण लॉस होऊ शकतो. ओके, तर हे थोडं तारतम्याने घ्या, पण यातनं शिकायला बरंच मिळतं. ओके. त्यानंतर ऍक्ट्स ऑन, पुढचं म्हटलंय प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड स्ट्रेंथ. Imagination grows stronger through use. Like a muscle, exercise it daily. It will never die, only become dormant. म्हणजे मग त्यांनी म्हटलं की ह्या जे इमॅजिनेशन तुम्हाला करावं लागतंय ते नुसतं एक आयडिया आली आणि थांबू नका. रोज इमॅजिनेशन तुम्ही करा. तुमच्या डेफिनेट पर्पजसाठी करा. जसं रोज आपण सूर्यनमस्कार केला किंवा रोज आपण व्यायाम केला की आपलं अंग मजबूत होतं. ओके, आपलं शरीर सुदृढ होतं. त्याच पद्धतीने इमॅजिनेशन केल्यानंतर तुम्ही तेवढ्याच पद्धतीने डेफिनेटली क्रिएटिव्ह राहतात. क्रिएटिव्ह आयडियाज तुमच्याकडे येत असतात आणि त्यामुळे तुमचा पुढे वेळही वाचतो, पैसाही वाचतो आणि त्या गोष्टी तुमच्या प्रत्यक्षात येण्यासाठी उपयोगी पडतात. आणि जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर ते डॉर्मेंट, म्हणजे एखादा ज्वालामुखी कसा थंड होऊन जातो, तसं आपल्या आयडियाज पण थंड होऊ शकतात. तर रोज त्याचा वापर करा. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की व्हिज्युअलायझेशन करा. व्हिज्युअलायझेशन इज ऑल्सो वन ऑफ द काइंड ऑफ इमॅजिनेशन. ओके, तर त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करायचा आहे. तर इथे शॉर्टमध्ये आपण आलेलो आहोत की थॉट्स बिकम थिंग्स, डिझायर इज एनर्जी, राईट इट डाऊन. काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला लिहून काढाव्या लागतील, तर त्याही लिहून काढण्याचाही प्रयास तुम्ही त्याच्यामध्ये करा. शेवटी 2 कोट वाचतोय आणि मग थांबतोय. इफ यू डू नॉट सी द ग्रेट रिचेस इन युअर इमॅजिनेशन, यू विल नेव्हर सी देम इन अ बँक बॅलन्स. तुम्हाला खूप अमाप पैसा हवाय, पण तुम्ही इमॅजिनच नाही केलंय. तो कसा मिळणार आहे, तुम्ही तो कसा मिळवणार आहात, काय ती प्रोसेस आहे, हे इमॅजिन नाही केलं, तर तोपर्यंत तुमच्या तो बँकेमध्ये येणार नाही. नाही तर फक्त मला हवंय, मला हवंय, मला हवंय एवढं म्हणून चालणार नाही. आयडिया आयडियाज आर द आय सॉरी आयडियाज आर द बिगिनिंग पॉइंट्स ऑफ ऑल फॉर्च्यून. आयडियाज आर प्रॉडक्ट ऑफ द इमॅजिनेशन. म्हणजे जे पण फॉर्च्युन्स तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत ते आयडियाजमुळे येणार आहे. आणि आयडिया हा प्रॉडक्ट ऑफ इमॅजिनेशन, म्हणजे इमॅजिनेशनमुळेच ते आयडिया तुमच्यापर्यंत येत असतात. Man's only limitation within reason lies in his development and use of his imagination. जसं मी स्टार्टिंगलाच म्हटलं की आपण इमॅजिन करायला घाबरतो. ओके, एवढं मोठं मी इमॅजिन करू का? ओके, माझ्याकडनं होईल का? हाच आपला एक मोठा प्रश्न असतो. तर तेच लिमिटेशन आपल्या स्वतःला आहे, ते आपण लिमिटेशन दूर करायला हवं. सो लास्टली, व्हॉट वन आयडिया कुड यू सी युअर इमॅजिनेशन टू डेव्हलप दिस वीक? म्हणजे हा प्रश्न तुमच्यासाठी एक विचारलाय की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आता ह्या नेक्स्ट वीकमध्ये कुठल्या एखादी आयडियावर वर्क करणार आहात किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इनकल्केट करायच्या आहेत? कुठली इमॅजिनेशन तुम्ही, कुठल्या फील्डवर तुम्ही इमॅजिनेशन करणार आहात? तर असा हा छानसा चॅप्टर होता आणि दॅट्स ऑल फ्रॉम मी. आता तुमच्याकडे आलंय की इथे जसा एक प्रश्न मी लिहून ठेवलाय की विच फॉर्म ऑफ इमॅजिनेशन, सिंथेटिक ऑर क्रिएटिव्ह, डू यू यूज मोर इन युअर डेली लाईफ? म्हणजे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये कुठल्या प्रकारचं इमॅजिनेशन वापरता? म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की सिंथेटिक का क्रिएटिव्ह? येस. आता तुम्ही बोलू शकता जर तुम्हाला ऍड ऑन करायचं असेल तर. चॅप्टर समजलाय का ते सांगा. तुम्हाला यात काय वाटलं किंवा काय ऍड करावं असं वाटतंय, तर तुम्ही आता ऍड करू शकता. किंवा सिंपल प्रश्न आहे की तुम्ही सिंथेटिक इमॅजिनेशन वापरतात की क्रिएटिव्ह इमॅजिनेशन तुम्हाला वापरायला आवडतं? सिंथेटिक म्हणजे ऑलरेडी काही स्टार्टअप असतात, त्याच्यामध्ये मी काय अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो असं तुम्हाला वाटतं? की तुम्ही काहीतरी शांत डोकं लावून काहीतरी वेगळंच उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत असतात असं? वेदांचा मेसेज आहे, चॅप्टर समजला. ग्रेट. येस, अजून काही ऍड करायचं आहे कोणाला? एनिवन एल्स? हॅलो सर. येस मॅम, बोला ना. म्हणजे मला एक गोष्ट अशी ऍड करायची होती की जसं आपण द सिक्रेट बुक मध्ये शिकलो, हा. म्हणजे तो रूल फॉलो करून जेव्हा इमॅजिनेशन आपण करतो, तर ते तुम्ही ती गोष्ट ऑलरेडी घडून गेली आहे असं इमॅजिन करून आनंदी राहून केली पाहिजे.
आणि ती गोष्ट घडली म्हणून त्याच्यासाठी थँकफुल राहायला पाहिजे. आता प्रत्येकाचे गोल्स वेगळे असतात. कोणाचं करिअर रिलेटेड असतं, कोणाचं काय असतं, कोणाचं काय असतं. हम्म, हम्म. तर पण जे काय आहे त्याच्यात तुम्ही हे म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी मध्ये राहून या गोष्टी करायला पाहिजे. तर म्हणजे हे इमॅजिनेशनचं तर ते वर्क करेल. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, बरोबर आहे. नाही तर काय होईल माहितीये का, जर तुम्ही म्हटलं तसं हाय फ्रिक्वेन्सीमध्ये आपण नसलो तर आपण प्रॉब्लेमच विचार जास्त करू, की अरे मला काय हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे समजा ही गोष्ट नाहीये, ती नाहीये. आणि मग ऍक्च्युअल इमॅजिनेशन आपण करू शकणार नाही त्या लेवलला. त्यामुळे ते प्रत्यक्षात घडलेलं आहे आणि मी थँकफुल फॉर ऑल दिस युनिव्हर्स. आणि मग ते इमॅजिनेशन करताना त्या गोष्टी बरोबर आपल्याला ते सुचतात आणि त्या लेवलला आपण ते काम करतो. त्यामुळे बरोबर आहे तुमचं म्हणणं, की पॉझिटिव्ह हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जाऊन आपण ग्रॅटिट्यूड जर व्यक्त केला तर ऑटोमॅटिकली आपण इमॅजिनेशनला पण स्टार्ट करतो. छान. अजून काही ऍड करायचं आहे कोणाला? तर ठीक आहे. आता आपला हा चॅप्टर कम्प्लीट झाला इमॅजिनेशन. मी असं म्हणेल की अवश्य एकदा वाचा. कारण थोडा क्रिटिकल होता. मलाही असं वाटतं की आय नॉट गिव्हन फुल जस्टिफिकेशन फॉर दिस. पण मी प्रयत्न केला सांगायचा. बऱ्याच गोष्टी यात ऍड ऑन होऊ शकतात. अजून छान रीतीने इम्प्रूव्ह तो होऊ शकतो. कधी मला वाटलं तर मी परत तो एकदा घेईल. पण आता तुर्तास तरी तुम्ही तो नक्की वाचा. उद्या आपण पुढचा चॅप्टर घेणार आहोत ते म्हणजे ऑर्गनाइज प्लॅनिंग. ओके, की हे सगळं करायला तुम्हाला एक प्लॅनिंगची आवश्यकता असते. मग ती कशी आणि ते कशा कशा पद्धतीने आपण त्यासाठी वर्कआउट केलं पाहिजे ते हे आपण उद्या बघूया. तर आता इथे आपण थांबतो आहोत. सगळेजण जॉईन झाले, ऐकून घेतलं, चर्चेमध्ये भाग घेतला त्याबद्दल धन्यवाद. 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 येस.